नमस्कार. आज मी तुम्हाला मक्याच्या भाकरी करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी मक्याचं पीठ घेतलेलं आहे. मी हे मक्याचं पीठ पहा पिवळं पिवळं असते ते हे आता मी याच्या भाकरी करणार आहे. तुम्हाला करून दाखवणार आहे. तर हे मक्याचं पीठ आहे. याच्या भाकरी छान होते. असं मका हे बाहेर असं मका असते. याचे दाणे काढून हे दळून आणलेलं आहे. चक्कीतून हे पीठ दळून आणलेलं आहे. मका असते याचे दाणे काढायचे. याचा हुरडा पण खातात भाजून लोक. याचा हे हुरडा ओला मका ओला असते ना तेव्हा याचा हुरडा पण होते. भाजून आपण खातो हे. हा हे मका आहे. तर याची मी आता भाकरी करून दाखवणार. मक्याच्या भाकरी तावा ठेवलेला आहे मी. तावा तोपर्यंत गरम होते तोपर्यंत मी पीठ मळून घेणार आहे. छान होते मक्याच्या भाकरी. खूप पौष्टिक असते. लहान मुलांना हे खूप पौष्टिक असते. याचा शिरा पण छान होते. शिरा करायचा याचा चांगलं भाजायचं, खमंग भाजायचं हे चांगल्या तुपात आणि नंतर मग याचा शिरा करायचा. खूप छान शिरा होते याचा. तर मी आता तुम्हाला याच्या भाकरी ते हिंदीमध्ये म्हणतात ना मक्याच्या भाकरी आणि सरसों का साग, मक्के की रोटी सरसों का साग. तर ते असं असते. तर हे मक्याची भाकर खूप पौष्टिक असते. तर हे तुम्हाला मी आता करून दाखवणार आहे. मक्याची भाकर आणि सरसोचा साग. खूप छान होते मक्याची भाकर आणि खायला खूप चविष्ट असते. खूप पौष्टिक पण आहे आणि खायला खूप चविष्ट आहे. खाऊन तुम्ही एक वेळा करून बघा. आम्ही हातानेच करून दाखवणार आहे तुम्हाला मक्याची भाकर. खूप छान होते आणि खायला पण खूप रुचकर आहे आणि हे खूप पौष्टिक कडधान्य आहे. हे खाण्याच्या बाबतीत गहू ज्वारी आपलं महाराष्ट्रीयन जेवण आहे. आपल्या महाराष्ट्रात जास्त करून आपण मका ज्वारी बाजरी याचं आपण जास्त प्रमाणात सेवन करतो. तर हे भाजी खूप हे याचे भाकर खूप पौष्टिक असते. लाल टमाट्याच्या चटणीसोबत पण खूप छान लागते याची भाकर. तर पहा हे खूप छान होत आहे भाकर आणि मी हातानेच बनवते भाकर. खूप छान होते. पहा झालेली आहे भाकर. पहा छान झालेली आहे भाकर. आता मी अजून दुसऱ्या भाकरीसाठी पीठ मळून घेते. याची पण भाकर करणार आहे.
छान झालेली आहे भाकर, मक्याची भाकर. खायला खूप गोड लागते ही भाकर आणि रुचकर पण असते हे भाकर. आपली दुसरी भाकर होईपर्यंत हे भाकर होते छान. आणि आपण आता हे सरसोच्या सागसोबत मोहरीच्या भाजीसोबत आपण वाढणार आहे हे मक्याची भाकर. खूप छान होते. छान नरम झालेली आहे भाकर, पहा किती सुंदर झालेली आहे. हे पहा छान झालेली आहे भाकर मक्याची. खूप छान नरम 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 झालेली आहे. आता ही दुसरी भाकर पण झालेली आहे, हे पण तुम्हाला दाखवणार आहे. व्हायची भाकर आहे का. खूप पौष्टिक असते हे मक्याची भाकर, खूप पौष्टिक असते. याचा शिरा पण इतका सुंदर होते. छान भाजायचं आणि तूप टाकायचं, त्याच्यात साखर टाकून खूप छान शिरा होते. खूप पौष्टिक आहे हे. भाकर झालेली आहे तर हे मक्याची.
मक्याची भाकर झालेली आहे. हे तुम्हाला आता मी दाखवणार आहे. पहा, गॅस बंद करते आधी. हे पहा मक्याची भाकर किती सुंदर झालेली आहे. मक्याच्या भाकरीसोबत हे सरसोचं साग म्हणजे मोहरीची भाजी. मोहरीच्या भाजीसोबत मक्याच्या भाकरीची खूप चव येते, म्हणून जास्त करून लोक मक्याच्या भाकरीसोबत मोहरीची भाजी खातात. तर हे मी तुम्हाला आता करून दाखवलेली आहे. मक्याची भाकर खूप छान लागते. तुम्ही एक वेळा करून पहा ही भाकर. हुरडात आपण खातो, पण मक्याची भाकर पण करून खायची, तर आपल्याला त्याची चव माहीत होते का मक्याची भाकर किती सुंदर लागते आणि खायला किती चविष्ट आहे. खूप छान होते त्याची भाजी, मक्याची भाकर.